दुसरा धडा तुमचा दुसरा लेसन त्याच्यामधला सराव संच 2.1 हे आपण पाहणार आहोत. ओके. सराव संच 2.1 मध्ये पहिला प्रश्न आहे तुम्हाला की खाली बाजूच्या आकृती बघून ती आकृती दिलेली आहे त्या आकृतीवरून हे जे पद आहे जे घटक आहेत यांची काय करायचं तुम्हाला नावं लिहायची आहेत. ओके. म्हणजे बिंदूची नावं, रेषाखंडाची नावं, किरणचं नाव, एकरेषीय बिंदू, नंतर रेषा आणि नैकरेषीय बिंदू हे तुम्हाला त्या आकृतीवरून काय करायचं आहे लिहायचं आहे, म्हणजे आन्सर लिहायचं आहे. तर आता एकरेषीय बिंदू काय, रेषा काय, बिंदू, रेषाखंड हे सर्व लेसनच्या सुरुवातीला तुम्हाला झालेलं आहे. तर आपण बघूया प्रश्नाचं उत्तर. पहिला प्रश्न की बाजूच्या आकृती निरीक्षण करून त्यावरून खाली घटकांची नावे लिहा. तर पहिला दिलेला आहे तुम्हाला बिंदू. ओके. पहिला दिलेला आहे बिंदू. म्हणजे त्या आकृतीमध्ये जेवढे बिंदू असतील त्या बिंदूंची नावं सगळे लिहा किंवा 2-3 जेवढे पण तुम्हाला येतील त्या पद्धतीने लिहायचे. ओके. सो आता ही आकृती जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं यामध्ये जेवढे पण बिंदू तुम्हाला दाखवले आहेत ए, बी, सी, डी, ई, ओ हे सर्व बिंदू आहेत. यापैकी कोणतंही नाव तुम्ही काय करू शकता या ठिकाणी लिहू शकता. जसं फॉर एक्झाम्पल मी एक लिहून दाखवतो आन्सर. बिंदू ए. ओके. बिंदू ओ असं कोणते नाव लिहा तुम्ही. बिंदू ई असे कोणते जेवढे पण नावं दिलेली आहेत त्यापैकी कोणतेही तुम्ही इथे लिहू शकता किंवा सगळे लिहू शकता. ओके. लक्षात आलं बिंदू द्यायचं. आता तुम्हाला द्यायचं आहे दुसरं रेषाखंड. ओके. रेषाखंड कशाला म्हणायचं हे तुम्ही लेसनमध्ये पाहिलं असेल. रेषाखंड म्हणजे कोणत्याही दोन बिंदूमधील अंतर. कोणतेही दोन बिंदू घ्या, कोणत्या दोन बिंदूंची नावं लिहा. त्या दोन बिंदूमधलं अंतर म्हणजेच रेषाखंड आणि रेषाखंड हा का असतो लिमिटेड असतो. एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंतचं अंतर. आता इथे जेवढे पण बिंदू दिसतात तुम्हाला काय करायचं आहे कोणत्याही दोन बिंदूमधील अंतर लिहायचं. जसं रेषा मी इथे लिहिते. रेषाखंड कसं लिहितात रेख. रेषाखंड शॉर्टकटमध्ये रेख असं लिहितात. रेख डी ई एक लिहिलं मी. अजून कोणते लिहू शकता तुम्ही. दुसरा घेतला रेख ओ ई. अजून रेख ओ बी. असं कोणताही नाव तुम्ही कुठल्याही दोन बिंदूमधलं अंतर तुम्ही काय करू शकता घेऊ शकता. रेषाखंडाला लिमिटेड असतो रेषाखंड. त्यानंतर तिसरा आहे किरण. ओके. आता किरण म्हणजेच एका बाजूने सुरुवात दुसऱ्या बाजूला अमर्यादित. म्हणजे एका बाजूला एंड आहे दुसऱ्या बाजूला टोक आहे बाणाचं. जसं टोक असतो ॲरो असतो त्या पद्धतीने. मग तसं इथे ज्या तुम्हाला कुठे दिसेल त्या आकृतीमध्ये त्या पद्धतीने तुम्हाला इथे लिहायचं आहे. तसं मी समजा ओने सुरुवात केली तर किरण लिहिताना किरणच लिहितो आपण. किरण ओ ए हे बघा. ओ पासून सुरुवात ए कडे गेला. ओके. असं अजून किरण ओ सी लिहू शकता. ओके. किरण डी बी लिहू शकता. किरण ई बी कोणतंही लिहू शकता. ओके. तसंच किरण ओ बी. ओ पासून सुरुवात आहे आणि बी साईडला तिकडे अनलिमिटेड. ओके. असं किरण येतं. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे एकरेषीय बिंदू. एकरेषीय म्हणजे एका सरळ रेषेत असलेले बिंदू आणि एकरेषीय बिंदू हे कमीत कमी 3 असावे. कमीत कमी 3 नंतर मग 4, 5 किती असू शकतात. पण कमीत कमी 3 असावे. तर असं ह्या आकृतीमध्ये तुम्हाला एका रेषेत सरळ असलेले बिंदू किती दिसत आहेत. तर डी आहे, ई आहे, ओ आहे, बी आहे. ओके. जर ओ ए घेतला आपण हे दोनच बिंदू आहेत. तर हे एकरेषीय बिंदू. एकरेषीय बिंदू कमीत कमी 3 असावे. म्हणजेच इथे एकरेषीय बिंदू काय येतील डी ई ओ बी हे काय आहेत एका रेषेत असले म्हणजे एकरेषीय बिंदू आहेत जे एका रेषाखंडावरती किंवा एका रेषेवरती आहेत म्हणून त्याला एकरेषीय बिंदू. ओके. त्यानंतर आहे रेषा. रेषा म्हणजे दोन्ही बाजूंना अनलिमिटेड दोन्ही बाजूंना टोक असते आणि त्यामधले कोणतेही दोन बिंदूंची नावं लिहायची त्याला आपण रेषा म्हणतो. मग याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता रेषा डी बी. ओके. रेषा डी बी किंवा रेषा ई ओ असं लिहू शकता. कोणतेही दोन बिंदू लिहायचे ते दोन्ही बाजूला अनलिमिटेड असेल असं. त्यानंतर सहावा लिहायचा आपला नैक रेषीय बिंदू. नैक रेषीय म्हणजे एका रेषेत नसलेले. कुठले दोन बिंदू एका रेषेत असू शकतात तिसरा कुठेतरी दुसरीकडे असेल. नैक रेषीय बिंदू हे दोन बिंदू एका रेषेवरती असतात आणि तिसरा बिंदू हा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी असतो म्हणून त्याला नैक रेषीय म्हणतात एका रेषेत नसलेले.
तर त्या पद्धतीने आपण लिहायचा बिंदू. पहिली जोडी मी लिहू शकतो ए, ओ आणि सी. हे बघा, ए, ओ, सी हे बिंदू काय आहेत? नैक रेषीय बिंदू. अजून जर दुसरी अजून लिहायचं राहिलं तर लिहू शकतो मी ई, ओ, सी म्हणजे एका रेषेत नसलेले. बघा, ई, ओ आणि सी इकडे आहे. ओके, ए, ओ आणि सी इकडे वेगळ्या ठिकाणी आहे. तर तसं एका रेषेत नसलेले जे बिंदू असते त्यांना म्हणायचं नैकरेषीय बिंदू. ओके. प्रश्न दुसरा बघूया. तर प्रश्न दुसरा आहे आकृत्या काढा. म्हणजे खालील आकृत्या काढा. यामध्ये काही तुम्हाला रेषा, किरण, रेषा, रेषा, बिंदू या पद्धतीने काय दिलेलं आहे, आकृत्या तुम्हाला काढायला दिलेल्या आहेत. ओके, त्या तुम्हाला काढायच्या आहेत. रेषा बीटी. रेषाखंड असेल तर लिमिटेड असेल दोन्ही बाजूंना. रेषा असेल तर दोन्ही बाजूंना अनलिमिटेड असेल, अनंतापर्यंत दोन्ही बाजूंना टोक दाखवायचं. तर एक अशी रेषाकडे दोन्ही बाजूंना टोक दाखवायचं. रेषा आहे म्हणून. जर हा रेषाखंड असेल तर मात्र काय असणार आहे, इथे पण पॉईंट आणि इकडे पण पॉईंट असेल. पण रेषा असेल तर दोन्ही बाजूंना टोक असेल. ओके, मग याच्यावरती नाव द्यायचं बी, इथं पॉईंट द्यायचा टी. आता हेच जर रेषाखंड असता तर मात्र टोक न दाखवता फक्त एवढ्याच आपली आकृती आली असती. हे बघा, पॉईंट बी आणि पॉईंट टी पर्यंत. त्यानंतर आहे किरण डी. किरण म्हणजे एक बिंदू आपण काढला, नाव दिलं डी. डी पासून सुरुवात करायची, इकडे पट्टीने याचं लाईन काढायचं, एका बाजूला टोक, इथे नाव द्यायचं ई. झाला किरण डी ई. किरण हा एका पॉईंटने सुरुवात असतो, स्टार्टिंग पॉईंट, आणि इकडे अनलिमिटेड असतो. ओके. त्यानंतर आहे रेषा एम पी. तशी ही रेषाकडे त्या पद्धतीने रेषा एम पी. दोन्ही बाजूला टोक, इथे नाव एम आणि एक बिंदू पी. झाली रेषा एम पी. ओके. या प्रश्नाबद्दल कन्फ्युजन आहे की हा रेषा आहे की रेषाखंड, त्यानुसार काढा तुम्ही. जर रेषा असेल तर दोन्ही बाजूला टोक येईल. रेषाखंड असेल तर इथून फक्त इथपर्यंत, पुढे येणार नाही. ओके. त्यानंतर चौथा आहे रेषा वाय. बघा, इथे पण रेषा आहे पण इथे दोन कॅपिटल नावं दिलीत, मग ते रेषेवरती असं दाखवायचं. आणि जर स्मॉल लेटरचं नाव असेल तर मात्र दाखवायची रेषाच आहे तुम्हाला असं सरळ. ओके, दोन्ही बाजूला टोक दाखवायचं, परंतु हे नाव आहे ही ते रेषेच्या बाहेर इकडे येईल. तशी रेषा येईल आणि रेषेच्या बाहेर इथे नाव येईल. ओके. त्यानंतर तुमचा येतो पाचवा आहे बिंदू दाखवायचा. बिंदू तर काय एक डॉट असतो, त्यानुसार बिंदू, तिथं नाव द्यायचं एम. झालं. ह्या झाल्या आकृत्या. प्रश्न क्रमांक 2चं उत्तर. आता बघायचं आपल्याला प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 इथे सुद्धा आकृत्याच काढायच्या आहेत, परंतु त्याने काही बिंदू दिलेत आपल्याला. ते बिंदू आपल्याला रेषेवरती दाखवायचे असतात. आता मी हे जे प्रश्न आहेत ना, पहिला, दुसरा, तिसरा, ह्याच्या इथे क्वेश्चन पूर्ण लिहिता शॉर्टकटमध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही क्वेश्चन लिहिताना पूर्ण लिहा. ओके. आणि इथे पण तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मी हा क्वेश्चन लिहिलेला आहे. प्रश्न तेच आहेत कदाचित, तुम्हाला क्वेश्चन तिथला असेपर्यंत इथे तेच प्रश्न दिलेले आहेत. तर आता आपल्याला पहिला प्रश्न आहे, बिंदू पी हा रेषा ए बीवर आहे. ओके, म्हणजे रेषा ए बी आपल्याला काढायची आहे आणि त्याच्यावरती काय दाखवायचं, बिंदू पी दाखवायचे. पहिला आपल्याला काढायचा रेषा ए बी. ओके, तर रेषा आपण अशा पद्धतीने काढतो. इथे नाव दिलं ए, इथे नाव दिलं बी. ही झाली रेषा ए बी. आता ह्या रेषा ए बीवर कुठला बिंदू आहे, पी बिंदू आहे. मग इथे कुठेही ए बीच्या मध्ये कुठे काय घ्या, पी बिंदू घ्या. असं झालं. रेषा ए बीवर कोणता बिंदू आहे, पी बिंदू आहे. ओके. त्यानंतर प्रश्न दुसरा, बिंदू ई आणि एफ हे रेषा एम वर आहेत, परंतु डी हा बिंदू रेषा एम वर नाही. म्हणजे आपल्याला पहिल्या काढायला लागणार रेषा एम. सो रेषा एम पहिले आपण काढून घेऊ. ही काढली रेषा एम. लक्षात ठेवा, काय सांगितलं तुम्हाला, कॅपिटल नावं असतील तर रेषेवर द्यायचं, स्मॉल लेटरने नाव असेल तर रेषेच्या बाहेर. सो आता आपल्याला दाखवायचं आहे ई आणि एफ कुठे आहेत, रेषेवर आहेत. या रेषेवर दाखवा ई आणि इथे दाखवा एफ. ओके, हे रेषा एम वर आहेत, परंतु डी हा बिंदू रेषा एम वर नाही आहे. मग रेषा डी हा बिंदू कुठेही वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला इकडे कुठेही तुम्ही दाखवू शकता. ओके, सो मी इथे लिहितो डी बिंदू. इथे दाखवू शकता, कुठे तुम्ही दाखवू शकता. तो रेषेवरती नाही आहे, रेषेच्या बाहेर आहे. अशा पद्धतीने तुमची आकृती आहे.
त्यानंतर तिसरी आकृती काय आहे, किरण OP व किरण OQ काढा. मग OP आणि OQ हे 2 किरण काढायचे आपल्याला. सुरुवातीला आपल्याला काढायचा पॉइंट O, हा आहे O. ओके. आता O पासून कुठला किरण काढायचा आहे, Q आणि P. सो O, Q हा झाला OQ. तुम्ही इकडे काढा, इकडे काढा, कुठेही तुम्ही काढू शकता. ओके. दुसरा हा झाला किरण OP. सो कसंही काढा, असं काही फरक नाही पडत त्याला. इथून सरळ रेषा काढली तरी पण चालेल, इकडे अशी काढली तरी चालेल. फक्त त्याचं नाव OP आणि OQ अशा पद्धतीने असायला पाहिजे. तर हा प्रश्न क्रमांक 3चं हे अशा पद्धतीने उत्तर आहे. तर मित्रांनो, यानंतर प्रश्न क्रमांक 4 आणि 5 आहे. तुम्ही सहज काढू शकता. त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 4 मध्ये तुम्हाला रेषाखंड आणि प्रतल काढायचं. रेषाखंड म्हणजे कुठलेही 2 पॉईंट तुम्हाला जोडायचे आहेत. आता ते पॉईंट भरपूर दिले आहेत बघा, रांगोळीसारखे पॉईंट दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला कुठले, समजा फॉर एक्झाम्पल मी असं दाखवतो तुम्हाला. ओके, की असे बरेच असे पॉईंट दिलेले आहेत तुम्हाला असे. तर कुठलेही असे पॉईंट जोडायचं झाला तुमचा रेषाखंड. आणि प्रतल दाखवायचं आहे. तर प्रतल म्हणजेच काय, अशी चौकोनी आकृती काढायची त्या पॉईंट जोडून, झाला तुमचा प्रतल. ओके. आणि प्रश्न क्रमांक 5 आहे. भारताचा नकाशा दिलेला आहे आणि काही राज्यांची सिटींची नावं दिली आहेत. तर ती तुम्हाला फक्त असे जोडायचे आहेत, एकमेकांशी जोडायचे आहेत, एवढंच आहे. ओके. तर आता सराव संच 2.2 आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू.